गडचिरोलीमध्ये सध्या पावसाने विश्रांती घेतली असली तरी मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे। पावसाचा रेड अलर्ट पाहता गडचिरोली, कुरखेडा, धानोरा, अहेरी आणि सिरोंचा या 5 तालुका प्रशासनाने आज सर्व शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे। आजही मोठा पाऊस झाल्यास अनेक भागांमध्ये पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे। याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी मंगेश भांडेकर यांनी। गडचिरोली जिल्ह्यात मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले आहे। या पावसामुळे शेकडो हेक्टर शेती आता पाण्याखाली गेली आहे। आता पावसाने विश्रांती घेतली असली तरी मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे शेकडो हेक्टर शेती आता पाण्याखाली गेली आहे। गडचिरोली शहरालगतच्या हा शेत शिवारा, या शेत शिवारातून मोठ्या प्रमाणात पाणी वाहताना दिसत आहे। गडचिरोली जिल्ह्याला काल आणि आज रेड अलर्ट देण्यात आला होता। काल दिवसभर पाऊस झाला नाही, मात्र मध्यरात्री पावसाने जोरदार बॅटिंग केली आणि मुसळधार पावसामुळे गडचिरोली शहरातील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले आहे, तर शेत शिवार सुद्धा पूर्णतः पाण्याखाली गेलेले आहे। आजही पावसाचा रेड अलर्ट असून पावसाची शक्यता बघता गडचिरोली, धानोरा, कुरखेडा, अहेरी आणि सिरोंचा या 5 तालुका प्रशासनाने सर्व शाळा महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर केली आहे। काल मध्यरात्रीपासून अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस असून या पावसामुळे जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाल्याचे बघायला मिळत आहे। आज सकाळपासून पावसाने विश्रांती घेतली आहे, मात्र काल मध्यरात्री झालेला पावसाचा अद्याप निचरा झालेला नसल्यामुळे अनेक भागांमध्ये आताही पाणी आहे। गडचिरोली शहरातील नगर परिषदेच्या आवारात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे, तर चामोर्शी मार्गही पाण्याखाली गेला आहे। एकंदर आज जर पाऊस झाला नाही तर हे पाणी ओसरू शकतो, मात्र आज दिवसभर पुन्हा पाऊस झाला तर मोठी पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। मंगेश भांडेकर, एबीपी माझा, गडचिरोली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.